तर नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण या ठिकाणी आलेलो आहोत आंबेगाव या गावात, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड. तिथले प्रगतशील शेतकरी आहेत आपले बसवेश्वर भाऊ मुतखेडे यांच्या 1.5 एकरच्या हळदीच्या प्लॉटवर. तर त्यांनी निर्मल कंपनीचं रायझामिका बायोसंजीवनी एकरी रायझामिका 200 ग्राम, बायोसंजीवनी 2 किलो आणि स्नायपर 2 किलो या प्रमाणात हळदीला पहिल्या ड्रिचिंगला वापरलं होतं. तर त्यामुळं त्यांना खूप चांगल्या प्रकारचे रिझल्ट, एकदम सुंदर प्रकारचे रिझल्ट असे हळद पिकाला आलेले आहेत. यामध्ये पिकाची वाढ पण जोमदार झालेली आहे आणि कलरसुद्धा खूप चांगल्या पद्धतीचा हळदीला आलेला आहे. आणि त्याबरोबरच आपल्या पांढऱ्या मुळ्याची संख्या असेल तीसुद्धा चांगली झाली आहे, वाढलेली आहे. तर त्यांना आपण स्वतः विचारू की त्यांच्या शेतामध्ये त्यांना हे रायझामिका बायोसंजीवनी सोडल्यानंतर रिझल्ट कसे वाटले. तर दादा, तुम्ही हे औषध सोडून किती दिवस झाले? मला एक 10 दिवस झालेत या औषध सोडून. 10 दिवस? हां, 10 दिवस झालेत. आणि त्याच्या अगोदर मी तर तसं दर 4-5 वर्ष झालं रेग्युलर करतो मी. बरं. दरवर्षी करतो मी हळदीला रायझामिका बायोसंजीवनी आणि स्नॅपर याची, आणि खतामध्ये बायोपॉवर बी टाकतो आपलं निर्मल कंपनीचं. हे आम्ही बकेटी वापरत गेला तेव्हापासून वापरतो आम्ही आता. तर दादा, हे तुम्ही किती वर्षापासून याची ड्रिचिंग करता रायझामिका बायोसंजीवनी? 5 वर्ष झालं. 5 वर्ष झालं? हो, 5 वर्ष. 5 वर्ष झालं तुम्ही याची ड्रिचिंग करता. उमनीचा अजिबात वाटत नाही, सडफीड लागत नाही, कंदकूच कोणत्याही प्रकारची सड वगैरे लागत नाही, कोणत्याही प्रकारचा करपा तुम्ही पाहू शकता शेतकरी मित्रांनो. एकदम निरोगी असा प्लॉट आहे त्यांचा. 10 दिवसा अगोदर त्यांनी रायझामिका बायोसंजीवनी व स्नायपरची ड्रिचिंग केली होती. तर दादा, तुम्हाला 10 दिवसामध्ये याच्यावर काय बदल वाटला, फरक? याच्यामध्ये फरक एकच आहे की पांढऱ्या मुळ्याची वाढ झाली आणि जे कुठं कुठं पिवळं दिसत होतं ते अजिबात पिवळापणा गेला, हिरवा गडद आला कलर आता याला. आणि दुसरी गोष्ट, याला म्हणजे सड अजिबात लागत नाही, आताही लागत नाही. हुमणी तर नाही, हुमणी मरून पडली याच्यामध्ये बरीचशी. बरोबर. हुमणीचं प्रमाण म्हणजे होतं, आमचं केळीचे राहणार आता दरवर्षी हुमणी येत असते, पण याच्यामुळं बरंच कंट्रोल होते आम्हाला. बरोबर. आता 1-2 वेळेस, अजून एकदा आम्ही रायझामिका 2 वेळेस तसं दरवर्षी सोडतो. दरवेळेस? हा, 2 वेळेस. याला आता नंतर एकदा सोडायचंच आहे, आता अजून एकदा. बरोबर. रायझामिका. दादा, तुम्ही शेतकऱ्याला काय आवाहन करा? शेतकऱ्यांना वापरावं. कुठलेही प्रोडक्ट वापरण्यापेक्षा जर याचा रिझल्ट तर चांगलाच आहे, आम्ही तो वापरतो. आम्ही त्याच्यामुळं वापरायला पाहिजे, याचं काय अडचण नाही. याचा बरोबर वापरावं. प्रत्येक शेतकऱ्यांना जरी वापरला, हळदीला आणि केळीला बी वापरतो आम्ही. बरोबर. केळीला पण एकदम चांगले रिझल्ट आहे. केळीला बी चांगले. पहिली ड्रिचिंग मी केळीला ह्याचीच करतो, मी केळीला बी दरवर्षी. आणि याचा हळदीला तर वापरतोच. बरोबर. दादा, तुमचा मोबाईल नंबर सांगा. 9850 69 86 91. ओके. राहणार आंबेगाव. ओके, चालतंय. धन्यवाद दादा. ठीक.